मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे. आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? मनसे नेते संदीप देशपांडेंची आमदारांवर बोचरी टीका. देशपांडेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद पेटला तर वादग्रस्त वक्तव्यावर संदीप देशपांडे ठाम. जेलमध्ये किंवा हक्कभंगालाही सामोरं जाण्यास तयार. शंढ वगैरे आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत. संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक. मी ज्या शब्दाचा उच्चार केला तो शब्द शासनाच्या कागदपत्रांवर आहे. मोर्चा काढायचा होता तर सरकारच्या विरोधात काढायला पाहिजे होता. मोर्चात पैसे देऊन गर्दी जमवल्याचाही जलील यांचा आरोप. हे लोकांनी आपले पैसे खाल्लेले आहे, राहू द्या ना. मग एकनाथ शिंदे साहेब तर मग आहेच खोके बहादूर. तर त्यांनी सांगितलं हो हो काही नाही होणार करतेच नाही. इम्तियाज जलील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. शिरसाट यांच्या मुद्द्यावरून आता मोठे बॉम्ब फोडणार असल्याचाही इशारा. सपाचे आमदार अबू आझमी यांच्या रॅली प्रकरणी गुन्हा दाखल. तुळजाभवानी मंदिरासमोर काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शस्त्र घेऊन तरुणांनी सहभाग घेतल्याचं आलं समोर. पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं. भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची मागणी. केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भाग्यश्री आत्राम यांचं वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात आंदोलन. जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं अहेरी तालुक्यातील आलापल्लीमध्ये मांडला ठिय्या.